नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. 28 पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. सरकारच्या पातळीवर जोरदार हालचाली वाढल्या असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. कोणत्याही ॲक्शनसाठी तिन्ही सैन्य दल तयार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. हे दृश्य सांगतायत की लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे. 26 पर्यटकांच्या हत्येचा बदला घेणार हे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आर्मी प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर राजनाथ सिंह मोदींच्या भेटीला आले. राजनाथ सिंह आणि मोदींची जवळपास 40 मिनिटं भेट झाली आणि पहलगाममध्ये सुरू असलेलं सर्च ऑपरेशन आणि सध्याच्या स्थितीची माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच पुढच्या रणनीतीवर देखील चर्चा झाली. तर दुसरीकडे संरक्षण विषयक संसदीय समितीची बैठक झाली, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा हजर होते. मोदी आणि राजनाथ सिंह यांची भेट झाली तर तिथे फ्रान्ससोबत भारतानं 26 राफेल मरीन विमानांसाठी तब्बल 63,000 कोटींचा करार केला. 26 राफेल मरीन विमानांद्वारे अणुबॉम्ब सुद्धा टाकता येतो. फ्रान्ससोबत शस्त्र खरेदीची भारताची आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी डील आहे. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी CCSच्या बैठकीमध्ये मोदींनी राफेल मरीनच्या खरेदीसाठी मंजुरी दिली. भारत खास करून INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत या युद्धनौकांवर राफेल मरीन विमानं तैनात करणार आहे. राफेल मरीनची स्पीड 2200 किलोमीटर प्रति तास एवढी आहे. 3700 किलोमीटर पर्यंत हल्ल्याची रेंज आहे. म्हणजेच पाकिस्तानवर हल्ला करायचा झालाच तर राफेल मरीन हाहाकार माजवून टाकेल. जमिनीपासून 50,000 फूट उंचीपर्यंत झेप घेऊ शकतो. 9 टन एवढ्या वजनाची शस्त्र वाहून नेण्याची ताकद त्यामध्ये आहे. हवेतून जमिनीवर, हवेतून हवेत मारा करण्यासोबतच जहाज विरोधी हल्ले परतवून लावू शकतो. सध्या भारताकडे 36 राफेल विमानं आहेत, पण आता समुद्री राफेल विमानांची देखील भर पडणार आहे. इथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 1 दिवसीय अधिवेशन बोलावलं. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आहे, पण तो सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अखत्यारीमध्ये पोलीस यंत्रणा नाही. मात्र तरीही पर्यटकांना सुरक्षित पाठवणं माझं काम होतं, ते मी करू शकलो नाही अशी खंत अब्दुल्लांनी व्यक्त केली. जम्मू कश्मीर की सिक्योरिटी, जम्मू कश्मीर की सुरक्षा, जम्मू कश्मीर के लोगों की चुनी हुई हुकूमत की जिम्मेदारी नहीं है, लेकिन तब भी यहाँ के वजीर आला की हैसियत से, यहाँ की टूरिज्म के मिनिस्टर की हैसियत से मैंने इन लोगों को दावत दी थी यहाँ आने की. मेजबान होते हुए मेरी जिम्मेदारी थी कि सही सलामत मैं इन्हें यहाँ से वापस भेजूं. नहीं भेज पाया. ओमर अब्दुल्ला पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी करत आली, पण आज मी ही मागणी कोणत्या तोंडाने करू असं म्हणत दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. स्टेटहुड की बात हमने पहले भी की, आगे भी करेंगे, लेकिन लानत हो मुझ पे अगर मैं आज ये कह के मरकज के पास जाऊं कि ना अब 26 मर गए, अब दे दो. इस मौके पे ना कोई सियासत, ना कोई बिजनेस रूल्स, ना कोई स्टेटहुड, ना कुछ और. एक ही चीज ना,
इस हमले की कड़ी निंदा और उन 26 लोगों के साथ दिल की गहराइयों से हमदर्दी और ताज़ियत और कुछ नहीं। ओमर अब्दुल्लांच्या भाषणातून पर्यटकांसाठी आपण काही करू शकलो नाही असा पश्चाताप जाणवत होता, तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं। धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी दहशतवाद्यांकडे एवढा वेळ असतो असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आणि टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला। जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए, पहलगाम की जिम्मेदारी। जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी, क्यों निकाली गई? तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, इस सरकार का फेल्योर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललं आहे। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडी होते वडेट्टीवार, ते इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। आणि म्हणजे मला तर शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही। मूल रूप से अतिरेकी आए और उन्होंने 27 लोगों की जान लेकर चले गए। किसी ने जात धर्म भी पूछा, किसी ने नहीं पूछा। अगर ये पूछा गया है तो इसका मतलब यही है कि देश को अस्थिर करने के लिए, देश में दो समुदायों को, दो धर्मों को आपस में लड़ाने के लिए और देश का नुकसान करने के लिए उनकी मंशा हो सकती है। तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की है। हिंदुस्तान को ये अस्थिर करने वाली शक्तियां जो है उसके बारे में सरकार जो भी कार्रवाई करे उसके लिए कांग्रेस पूरी पुरजोर से उनके साथ में रहेगी। जे वडेट्टीवार बोलले त्याच प्रकारची शंका 2 दिवसांआधी शरद पवार यांनी सुद्धा व्यक्त केली। धर्म विचारला का, आपल्याला माहिती नाही असं पवारही म्हणाले होते। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या देशाने चाललंय हे सगळं? असं नंतर मला माहिती आहे काय याचं सत्य। दरम्यान पार्टी लाईनच्या विरुद्ध जाऊन बोलू नका, सक्त सूचना राहुल गांधींनी वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिली। मृत्यू पावलेल्या 26 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रामधील 6 जणांचा समावेश आहे। त्या सर्वांनी हिंदू है या मुसलमान असं विचारूनच अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याचं म्हटलंय। पण काही राजकारण्यांचा पीडित कुटुंबियांवर देखील विश्वास नाही। आजान पडता है क्या, बोलता है क्या कुछ? आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून। ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे। तर त्यांनाही शूट केलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH